प्रोदिता भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथिता पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनी मंगलां सन्दधामि भगवद्गीते भवरेशिनीं नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे पुल्लारिताय तपवर्णेन्द्र येन त्वया भारतेन पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रेमः प्रपन्नवारियाय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमताय कृष्णाय गीतामृतवे नमः। ॐ आदिनाथ समारंभात् श्रीनारायण मध्यमात् अस्मदाचार्यपर्यन्तात् वन्दे गुरुपरम्पराम्। ज्ञानेशं नामदेवं च एकनाथं तथैव च तुकारामं तथा वन्दे वारकरीपरम्पराम्। जयांचे स्मरण ओयस प्रविद्यांचे श्रीगुरूंचे जयाचे आठवे शब्दसृष्टी आठवे सारस्वतागवे विभेसिले मुखकृपा गोडपणे अमृतादे पारुषमये रसोपी ओढमये अक्षरासी आवाजे अवतरण अवतरविधी गुण आवाजले संपूर्ण तत्ववेद श्री गुरुंचे पाय जय जय सुनिताय देवै भाग्य भूय पुण्यशास्त्री ते नमस्कार आदिनाथं च मत्स्येन्द्रं घोरक्षं गहिनीं तथा निवृत्तिं ज्ञानदेवं च जगवन्दे रामकृष्ण ज्ञानेश्वरी मधील आपला प्रथम अध्यायाच्या मंगलाचा विचार सुरू आहे। मंगलाचरणामध्ये आपण गणपतीची जी काही शरीर स्थिती आहे त्या शरीराच्या ठेवणीचा विचार करत आहोत। श्री ज्ञानोबरायांनी म्हटलं की हा जो समग्र वेद आहे, समग्र वेद हेच गणपतीचं शरीर आहे व त्या शरीरामध्ये असणारी अवयव म्हणजेच स्मृती आहे। स्मृतीला अवयवाची उपमा दिली। तदनंतर पुराण ही म्हणजे रत्न आहेत। साहित्य जे काही साहित्य आहेत त्यांना पायातील पैंजनाची उपमा दिली गेली। तत्पश्चात पदबंध नागर तेच रंगाथिले अंबर असं म्हटलं गेलं। अर्थात सुंदर प्रकारचा जो काही पदबंध आहे, पदरचना आहे, ती पदरचना
हेच एक वस्त्र आहे. साहित्यवाने सपूर उजाळाचे अलंकार शास्त्र हे त्यामध्ये असणारे कपड्यामध्ये असणारे बारीक चमकदार तंतू आहेत, होत आहेत. देखा काव्य नाटकात त्याची ऋणध्वनी क्षुद्रिका. ते देखा काव्य नाटकात जे निर्धारित कौतुका त्याची ऋणध्वनी क्षुद्र घंटिका. अर्थध्वनी काव्य आणि नाटक याला पैंजनाची एक उपमा दिली गेली. तत्पश्चात नाना प्रमेयांची बरी निपुणपणे पाहता उसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. त्याच्यातच सुंदर सुंदर जरी काव्य आणि नाटक यांच्यातील अनेक प्रकारचे सिद्धांत व त्याचं कौशल्य जर पाहिलं ते पाहू गेलं तर त्याच्यामध्ये आपणास उचित पदे हेच एक सुंदर प्रकारची रत्न दिसून येतात. या प्रकारे विचार केल्यानंतर जे काही व्यासादिक महामुनी आहेत त्यांच्या मतींची बुद्धींची मेखलेच्या ठिकाणी उपमा केली. म्हणजे मेखला हीच कोणी या वाङ्मयीन व्यासादिकांची बुद्धी हीच जणू या वाङ्मयीन गणपतीची मेखला आहे असं सांगितलं. आणि त्या ऋषीमुनींच्या प्रतिभा या त्या मेखलेच्या दशा आहेत. तत्पश्चात सगळ्या मुनींच्या मेखला या दशा आहेत असं सांगितलं गेलं. मग आता ती मुनी कोणकोणती, त्या मुनींना काय काय निर्माण केलं. मग त्या मुनींचा विचार झाल्यानंतर त्या मुनींनी निर्माण केलेली जी शास्त्र आहेत ही शास्त्र हे जणू त्या गणपतीचे हात आहेत असं प्रतिपादन करण्याकरता श्री ज्ञानोबरायांनी आरंभ केला. ते म्हणतात की देखा षडदर्शने मणिपती तेची भुजांची आकृती म्हणवणी विसंवादे धरती आयुधे हाती. पहा, जी 6 दर्शन म्हटली जातात, किती 6 दर्शन म्हटली जातात, तीच गणपतीच्या भुजांची आकृती आहे. म्हणजे या गणपतीचे 6 हात आहेत. आपण 6 हाताचा गणपती त्याची प्रसिद्धी म्हणून त्रेतायुगातील गणपती हा षडहस्ताचा आहे. म्हणून ज्ञानोबरायांनी अप्रसिद्ध गणपतीची कल्पना न करता शास्त्र प्रसिद्धच गणपती या ठिकाणी रेखाटलेला आहे. नाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये एकादश स्कंधेच्या टीकेत जो गणपती स्वीकारला तो त्यांचा गणपती हा चतुर्हस्ताचा आहे. त्यांच्या गणपतीच्या भुजा म्हणजे 4 पुरुषार्थ हेच जणू काय 4 भुजा आहेत. नाथ महाराजांचं वाक्य आहे 4 पुरुषार्थ 4 भुजा. 4 पुरुषार्थ हेच 4 भुजा आहेत. परंतु श्री ज्ञानोबरायांचा गणपती हा 6 हाताचा आहे. त्या 6 हाताच्या ठिकाणी 6 शास्त्रांची कल्पना केलेली आहे. हस्त म्हटलं तर ते क्रियारत असतं. काही ना काही क्रिया त्या हातानं होत असतात. एक दुसऱ्याचं खंडन म्हणा, मंडन म्हणा, एक पदार्थ इकडून उचलून तिकडे मांडणं म्हणा, काहीतरी करणं हे हातांचं काम असतं. म्हणून क्रियाशील ही दर्शनं आहेत. निरंतर त्यांच्यामध्ये बदल होत राहतो. निरंतर ती परिवर्तन होत राहतात. म्हणजे काही ना काही सिद्धांताचा विचार चालूच असतो. अशा प्रकारची ही दर्शनं आहेत. या 6 दर्शनांचाच विचार ज्ञानोबरायांनी हाताच्या ठिकाणी केलेला आहे. दर्शन हा एक शब्द आहे.
दृशिर प्रेक्षणे या धातूपासून दर्शन या शब्दाची सिद्धी होते. दृश्यते अनेन तत् दर्शनम. दृश धातूस कर्ण अर्थामध्ये ल्युट प्रत्यय करून दर्शन शब्दाची सिद्धी आहे. म्हणजे ज्याच्याद्वारे दृश्यते ज्ञायते परमात्म तत्वम ए अनेन तत् दर्शन. ज्याच्याद्वारे परमात्म तत्वाचं ज्ञान होतं, ज्याच्याद्वारे म्हणजे जेही दर्शन परमात्म तत्वाच्या ज्ञानाकरिता प्रवृत्त झालेलं आहे ते खरं दर्शन आहे. या दर्शनालाच शास्त्र असं सुद्धा एक नाव दिलं जातं. म्हणजे कारण की ही जी काही षडशास्त्र आहेत त्यांना दर्शनही म्हणतात, दुसरी संज्ञा शास्त्र अशी सुद्धा आहेत. कारण की एक प्रयोजनोपनिबद्ध अशेषार्थ प्रतिपादकत्व शास्त्रत्वम याची आपण एक व्याख्या पाहिली होती. एक प्रयोजनाच्या संबंधित अशेष संपूर्ण प्रकारच्या अर्थाचं प्रतिपादन जे करतं त्याला शास्त्र असं म्हणतात. एक प्रयोजन आहे सगळ्यांचा मोक्ष, मुक्ती व्हावी या संसारातून. कोणतंच दर्शन आस्तिक दर्शनापैकी म्हणजे जितके दर्शन असतील ती सगळेच दर्शन मुक्तीच्या मोक्षाच्याच प्रतिपादनाकरिता, मोक्षाच्या प्राप्तीची जी काही साधना आहे त्यांच्या प्रतिपादनाकरिता प्रवृत्त झालेली आहे. प्रत्येक दर्शन त्यांच्या मतामध्ये हा मोक्षाचं स्वरूप चुकलं असेल, मोक्षाच्या स्वरूपामध्ये भेद असेल, साधनेमध्ये भेद असेल, परंतु ती सर्वच दर्शन मोक्षाकरिताच प्रवृत्त झालेली आहे. मग ती चार्वाकादी असतील किंवा अन्य दर्शन असतील. एक प्रयोजन म्हणजे मोक्षरूपी प्रयोजन. त्या मोक्षरूपी प्रयोजनाशी संबंधित अशेष संपूर्ण अर्थांचं प्रतिपादन करणारं जे असतं त्याला शास्त्र असं म्हणतात. याच असं वर्णन एका ठिकाणी कथन केलं. ईशो जीव जगत धर्म तत्वमिति पंच विषयाः यत्र निर्णयन्ते तत् शास्त्रम. असं वाक्य लिहिलेलं आहे. जीव, ईश्वर, जीव, जगत, धर्म आणि वास्तविक तत्व यांचा या 5 पदार्थांचा ज्या ठिकाणी विचार केला जातो त्याला म्हणतात, काय म्हणतात? शास्त्र. त्याला म्हणतात शास्त्र असं म्हटलं जातं. हे शास्त्र अर्थात दर्शन 2 प्रकारचे आहेत. एक आस्तिक दर्शन आहे आणि दुसरं नास्तिक दर्शन आहे. आस्तिक नास्तिक भेदानं ही दर्शन 2 प्रकारची म्हटली जातात. आस्तिक म्हणून न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा व वेदांत अशा प्रकारे आस्तिक दर्शनं ही 6 सांगितलेली आहेत. तद्वत नास्तिक दर्शन सुद्धा 6 सांगितलेली आहे. नास्तिकातील प्रथम दर्शन चार्वाक दर्शन, द्वितीय दर्शन जैन दर्शन व बुद्धाचे जे काही 4 शिष्य आहेत त्या शिष्यांचे 4 दर्शन. सौत्रांतिक, वैभासिक, माध्यमिक व योगाचार. माध्यमिक शून्यवादी, विज्ञानवादी या प्रकारे 4 मत आहेत. यांना शास्त्रामध्ये आस्तिकत्व आणि नास्तिकत्व
अशा 2 प्रकारची संज्ञा प्राप्त झाली. कारण की एक आपल्या या शास्त्र विचाराच्या पद्धतीमध्ये आस्तिक आणि नास्तिक ही संज्ञा देव मानत नसेल तर त्याला नास्तिक म्हणावं आणि देव मानत असेल त्याला आस्तिक म्हणावं, अशा प्रकारची नाही. तर यामध्ये तो कोणी असेल, देवाला मानू, ईश्वराला मानू अथवा न मानू, परंतु जो वेदाला मानतो तो आस्तिक आहे. वेदाचं प्रामाण्य जो स्वीकारतो त्याला आस्तिक म्हणतात व वेदाचं प्रामाण्य जो मानत नाही त्याला नास्तिक असं म्हटलं जातं. कारण की म्हटलं जातं वेद प्रामाण्य विपगंतृत्व आस्तिकत्व, शिष्टत्व म्हणजेच आस्तिकत्व आणि वेद प्रामाण्याभिगंतृत्व नास्तिकत्व. म्हणजे वेद प्रामाण्याचा स्वीकार करणं, वेदाच्या प्रामाण्याला स्वीकार करणं हेच आस्तिकता आहेच, हाच आस्तिकपणा आहे. व वेदाच्या प्रामाण्याला स्वीकार न करणं हा नास्तिकपणा आहे. म्हणून आस्तिक मधील सुद्धा जी काही 6 दर्शनं आहेत त्यातील 2 दर्शनकारांनी ईश्वराला मानलेले नाही, ईश्वर मानत नाहीत. कोण? एक सांख्य व दुसरे पूर्वमीमांसक. त्यांनी विग्रहवान म्हणजे एक ईश्वर कोणी आहे अशी वेगळी मंत्रातिरिक्त देवता मानलेली नाही. म्हणून तरी सुद्धा वेदाचा स्वीकार करतात, म्हणून त्यांना आस्तिक असं म्हटलं जातं. ही जी काही 6 दर्शनं आहेत, ही 6 दर्शनं आणि नास्तिक 6 दर्शन यापैकी ज्ञानोबरायांचा गणपती हा शास्त्रसंमत वैदिक वाङ्मयाचा गणपती आहे. ज्ञानोबराय हे अवैदिक वाङ्मयास मानणारे नाहीत. म्हणून गणपतीची रचना करताना सुद्धा त्यांची रीती वैदिक वाङ्मयांच्या नुसारच असली पाहिजे आणि आहेच. कारण की ज्ञानोबराय हे शास्त्रावर अतिशय निष्ठा ठेवणारे महान पुरुष आहेत आणि यांनी केलेली गणपतीची कल्पना ही वैदिक शास्त्रानुसारीच असणार. म्हणजेच या ठिकाणी जी काही 6 दर्शनं आहेत ती 6 दर्शनं म्हणजे 6 आस्तिक दर्शन. देखा षडदर्शने मणिपती जी काही 6 आस्तिक दर्शनं म्हटली जातात ती कोण आहेत? तीची भुजांची आकृती. जी 6 दर्शन म्हटली जातात तेची भुजांची आकृती, ती 6 दर्शनं हेच भुजांची हाताचे आकार आहेत. ही जी काही षडदर्शने मणिपती हे कर्मणी प्रयोग आहे. 6 दर्शनं म्हटली जातात, कर्मणी प्रयोगाचं रूप आहे, बहुवचन आहे. तेच भुजांची आकृती आहे, तोच भुजांचा हातांचा आकार आहे. म्हणजे 6 हात हे 6 आकार आहे. म्हणून हे 6 हात असल्यामुळेच आता श्री गणेशांनीच आपल्या हातामध्ये वेगवेगळे पदार्थ धारण केलेले आहेत. कुठे मोदक असेल, अंकुश असेल, परशु असेल, ना या प्रकारे वेगळे वेगळे खंडित दंत असेल, आशीर्वाद देणारा हात असेल. म्हणजे गणपतीचे जे काही हात आहेत त्यांनी प्रत्येक याच्यामध्ये ही वेगळी वेगळी आयुध धारण केलेली आहेत. शास्त्र हे हात आहेत आणि आपली ख्याती मिरवण्याकरिता किंवा आपली प्रसिद्धी द्योतित करण्याकरिता त्यांनी प्रत्येक हातात एक एक आयुध गणपतीनं धारण केली. तसेच प्रत्येक मतामध्ये, प्रत्येक या शास्त्रामध्ये
वेगवेगळी मतं विसंवादे आयुधे हाती धरती. म्हणून हे शास्त्र विसंवादे आयुधे हाती धरिती अथवा हाती विसंवादे आयुधे दती धरिती. हातामध्ये काय धरतात हे जे काही 6 हात आहेत, हे 6 शास्त्र हात आहेत, ते हातामध्ये काय धारण करतात? विसंवादे आयुधे. विसंवाद म्हणजे विपरीतवाद. आपण पाहतो कथा 3 प्रकारची सांगितली जाते. वाद 3 प्रकारचा सांगितला जातो. वाद, त्यालाच आपण आता संवाद म्हणूया. वाद, जल्प व वितंडा, अशा प्रकारे वाद 3 प्रकारचा आहे. वाद म्हणजेच तत्वबुभुत्सुर कथा वाद. तत्व बुभुत्सु, बुध धातूपासून बुभुत्सु शब्द होतोय. सन्नंत प्रत्यय लावून शनाशंस भिक्ष त्यांना उप्रत्यय करून बुभुत्सु शब्द तयार होतो. तत्वम बुभुत्सु इति तत्व बुभुत्सु. तत्वाला जाणण्याची इच्छा करणारा. मग असे तत्वाला जाणण्याची इच्छा करणारे असे 2 जण आले, तर त्या 2 जणांमध्ये जो विचार होतो, एक परस्पर विचार चालतो, त्याला वाद असं म्हटलं जातं. हा तत्वबुभुत्सूचा वाद 2-3 प्रकाराने होऊ शकतो. एक 2 शिष्यामध्ये परस्पर, विद्यार्थ्यांमध्ये परस्पर तत्वाला जाणण्याच्या इच्छेने केले जाणारा विचार, तो सुद्धा तत्वबुभुत्सूंचा वाद आहे. त्याला सुद्धा वाद म्हटलं जातं. याच्यामध्ये कधी गुरु आणि शिष्य एक, याच्यामध्ये बुबोधयेषु एक बुभुत्सु आहे, यांच्यामध्ये होणारा वाद म्हणजे बुबोधयेषु एक बोध करून देण्याची इच्छा करणारा आहे आणि एक जाणण्याची इच्छा करणारा आहे. याच्यामध्ये होणारा वाद हा सुद्धा कोणता वाद आहे? वादच आहे. दुसरा जे काय दोनही बुबोधयेषु आहे, एक दुसऱ्याला तत्वबोधन करून देण्याची इच्छा करतात, त्याच्यातही वाद होऊ शकतो, है ना. या प्रकारे हा वाद आहे. परंतु हा वाद या ठिकाणी ग्रहण करायचा नाही. कारण की एक शास्त्र एक दुसऱ्या पुढे खंडना करता प्रवृत्त होतात, एक दुसऱ्याच्या मताचं निराकरण करतात. म्हणून एक दुसऱ्याच्या मताला घेऊन चालत नाही. म्हणून हे कसे आहेत? विसंवाद आहेत. 2 विसंवाद आहेत. एक जल्प आणि दुसरा वितंडा. जल्प म्हणजे विजिगिशोर कथा जल्प. विजिगिशोर दोघही मी जिंकणार, आपण स्वतः जिंकण्याकरिता जे वाद घालतात, कथा करतात, अशा पुरुषांचा जो वाद असतो तो जल्प ठरला जातो. कारण की एक पक्ष आपलं मत स्थापन करतो व दुसऱ्याचं मत खंडन करतो. तसंच दुसरा पक्ष स्वतःचं मत स्थापन करेल आणि परमताचं खंडन करेल. असा जो विचार चालतो याला जल्प असं म्हटलं जातं. आणि दुसरा एक वितंडा आहे, स्वपक्ष स्थापन हिना कथा वितंडा. बस आपलं मत काय आहे हे नाही सांगायचं. तू काय बोलतो? तुझं मत चुकीचं एवढं मला माहिती, पण तुझं मत काय आहे? माझं काय नाही. तुझं मत बरोबर नाही म्हणजे तू चुकीचा आहेस, अशा प्रकारचं सांग. बस दुसऱ्याचं खंडन करणं, स्वतःचं काय किती पाण्यात आहे हे नाही पाहिजे. म्हणजे अशा प्रकारची रीती दुसऱ्याच्या मताचं खंडन करणं याला वितंड असं म्हटलं जातं. दुसऱ्याचं ऐकायचंच नाही, चूक म्हणायचं. यापैकी अशा प्रकारची विसंवाद, वेगवेगळ्या प्रकारची मतं
हे हेच आयुध आहेत. वेगळ्या वेगळ्या प्रकारची मत, प्रत्येकाचं मत वेगळं, प्रत्येकाचा वाद वेगळा, वेगळे वेगळ्या प्रकारची मतं हीच कोणी आयुध आहेत. आणि ही आयुध श्री गणराजांच्या हातातील ही शस्त्र झाली. मत हीच शस्त्र आहेत, कारण की ही शास्त्र एका ठिकाणी कधी येऊन मिळतच नाही. म्हणून ज्ञानोबरायांच्या ओव्या आहेत, शास्त्रांची सोयरिके विचळीचे येण्याची एके याचेनी एके वंके जगासी वादू तोंडा तोंडा तोंडासी तोंडेसी तोंडा न पडे बोला बोलेसी न घडे या युक्ती बडबडे त्राय झाली. म्हणजे एका दुसऱ्या तोंडाला तोंड यांचं लागत नाही कधीच, एक दुसऱ्याचं बोलण्याला बोलणं कधी जुळत नाही. यांच्या युक्तीमुळे, या बडबडीनं हे वेदांचे अनेक असे फाटे झाले, वेगळे 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 मत निर्माण झालेली आहेत. आणि ही मतच या गणपतीच्या हातातील शस्त्र आहेत. आता ती शस्त्र आपण आस्तिक मताच्या नुसार विचार करणार आहोत आणि आपल्याला जसा विचार सुचेल तसा विचार आपण करण्याचा प्रयास करूया. आता विचार, कारण की ही जी काही हात आहेत या हातांच्या ठिकाणी प्रत्येकाची मत शैली भिन्न भिन्न आहे, प्रत्येकाचे विचार वेगळे वेगळे. मग आपण आपल्याला जो विचार पटेल, जो रुचेल तो विचार आपण विचारात घेऊया. तीन ओव्यामध्ये या हातांचा विचार केलेला आहे. पुढे बोलतात, तरी तरकु तोची फरशु नीती भेदो अंकुशु वेदांतु तो महारसु मोदको मिरते. तरी तर्कु तोची फरशु, तर्क हाच कोण आहे? फरशु. फरशु अर्थात कुऱ्हाड, परशु कुऱ्हाड, अशा प्रकारचं कथन. आपण कधी गणपतीच्या हातात कुऱ्हाड पाहिली का? कधी? म्हणजे गणपतीच्या हातात कुऱ्हाड आहे, म्हणजे नंतर सुरू झाले की शास्त्रामध्ये आहेच. काही ध्यानामध्ये गणपतीच्या हातामध्ये कुऱ्हाड आहे. दुसरा एक अंकुश आहे आणि तिसरा एक मोदक आहे. मोदक म्हणजे गणपतीला आवडणारा विशिष्ट पदार्थ, लाडू नाही, तो विशिष्ट प्रकारचा मोदक राहतो. लोकांमध्ये प्रसिद्ध तो लाडू नाही, गणपतीचा आवडणारा मोदक. आतमध्ये फार सुंदर पदार्थ त्याच्यात भरलेला राहतो, कारण की रसयुक्त पदार्थ राहतो. तर पहा, तरी तर्क तोची फरशु, तर्क हाच कोण आहे? फरशु आहे, म्हणजे कुऱ्हाड आहे. कारण गणपतीच्या हातामध्ये कुऱ्हाड आहे हे त्यांच्या काही ध्यानावरूनही आपल्याला दिसतं. दिव्याय शूराय गजाननाय दशाकरालाय नमः शिवाय नागात्मदेह देह मौलोद्भवाय कुठार हस्ताय नमो वराय. हे कुठार हस्ताय आपल्याला हा शब्द आवश्यक आहे. म्हणजे कुऱ्हाड ज्याच्या हातात आहे असा तो गणपती. कुऱ्हाड म्हटलं की ती लोखंडाची, तीक्ष्ण, चकचकीत आणि पुढे त्याला लावलेली जशी निशाण्यावर घासलेली अनुकुचीदार एकदम तीक्ष्ण कुऱ्हाड असते. आणि कुऱ्हाड म्हटलं की कुऱ्हाड ही खंडन करण्याच्या कामाची राहते, ती तुकडेच करते. आपल्या पुढे येणारी जी काही काष्टादिक आहेत त्या काष्टादिकांचं खंडन करणं, तुकडे करणं हे कुऱ्हाडीचं काम आहे. आणि कुऱ्हाड ही सूक्ष्म असते, तिची पुढे सूक्ष्म असते.
म्हणून या कुऱ्हाडीच्या ठिकाणी तसं साजणारं योग्य असं शास्त्र आपल्याला पाहावं लागेल. म्हणून या ठिकाणी ज्ञानोबराय बोलतात, तरी तर्कु तोची फरश. तर्कु म्हणजे तर्कशास्त्र. या ठिकाणी सगळ्यांची मतभेद भिन्न आहे. पहिलं तर्क यानं दोन्ही जे काही मी 2 ज्ञानेश्वऱ्या पाहिल्या, नाव सांगून काय करायचं, बस 1-2 ज्ञानेश्वऱ्या पाहिल्या. यामध्ये तर्क या शब्दाचा अर्थ काणादशास्त्र काही घेत, काही आणि नीतिभेद या शब्दाचा अर्थ न्यायशास्त्रास्त घेतला जातो. तर्क काणाद शास्त्र, कणाद मुनींनी लिहिलेलं काणाद शास्त्र हाच कोणी तर्क आहे. व नीतिभेद म्हणजे जे काही न्यायशास्त्रामध्ये सांगितलेले 16 पदार्थ, नीतिभेदाचा अर्थ करतात तत्वभेद. तत्वभेद म्हणजे जे काही 16 पदार्थांचा तत्वांचा भेद आहे तो तत्वभेद. हे 16 पदांच्या तत्वाचा भेद न्यायशास्त्रात सांगितला, म्हणून ते न्यायशास्त्र तत्वभेदात्मक न्यायशास्त्र हे जे नीतिभेद आहे. आणि तर्क म्हणजे काणादशास्त्र आहे. अशा प्रकारचा विचार आहे. आपल्याला वाटेल तसा आपण विचार पाहूया. या ठिकाणी आपण तर्क या पदानं न्यायशास्त्राचं ग्रहण करूया आणि तत्वभेद या पदानं काणाद शास्त्राचा उलटा विचार ग्रहण करूया. कारण की तर्क म्हणजेच प्रसिद्धी अनुमानावर आहे. व्याप्यारोपेण व्यापकारोपकस तर्क या असं म्हटलं जातं. व्याप्याच्या आरोपाने व्यापकाचा आरोप करणं याला तर्क म्हणतात. आणि हा तर्क याचा विचार जास्त अनुमानाच्या सहाय्यकतेने येतो. अनुमानाच्या सहाय्यतेकरता या तर्काचा वापर केला जातो. म्हणून उपलक्षणानं तर्क म्हणजे अनुमान घेऊया. कारण की न्यायशास्त्रामध्ये जी 4 प्रमाण आहेत, प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द, अशा प्रकारचे न्यायशास्त्रात 4 प्रमाण येतात आणि 16 पदार्थ येतात. 16 पदार्थ आहेत. वसुधा 16 पदार्थांचाच विचार आहे. म्हणून प्रमाण, प्रमेय, संशय, प्रयोजन, दृष्टांत, सिद्धांत, अवयव, तर्क, निर्णय, वाद, जल्प, वितंडा, हेत्वाभास, छल, जाती, निग्रह स्थानानां तत्व ज्ञान निश्रेयसाधिगम, अशा प्रकारचं न्यायशास्त्राचं प्रथम सूत्र आहे. न्यायशास्त्रातील या प्रथम सूत्रावरून न्यायशास्त्रात 16 पदार्थांचा विचार केला जातो. त्या न्यायशास्त्रामध्ये विशेषतः 4 प्रमाणांचा विचार आहे. म्हणून एक उक्ती प्रसिद्ध आहे पहा. रामायणातला हनुमान आणि न्यायशास्त्रातलं अनुमान हे जर काढून टाकलं तर न्यायशास्त्राला काही किंमत नाही आणि रामायणाला सुद्धा काही किंमत नाही. म्हणजे इतकी महत्ता या अनुमानाला आहे. आणि हे अनुमान तीक्ष्ण असतं. अनुमान व्यतिरेकी अनुमान, केवल व्यतिरेकी अनुमान, केवल अन्वय अनुमान आणि अन्वय व्यतिरेकी अनुमान, हे अनुमान आहेत. या अनुमानाद्वारे तर्कशास्त्राद्वारे खंडन केलं जातं. खंडन केलं कारण की पुढचा हा जो विषय आपल्या पुढे उपस्थापित करतो त्याच्यातील दोषांचं उद्भावन करून
आपल्या मतानं सुंदर रीतीनं अनुमान स्थापित करणं हे तर्कशास्त्राचं काम आहे. म्हणून न्यायशास्त्र आता तर नव्य न्याय रूपानं हे जे काही न्यायशास्त्र आहे हे विशेषतः अनुमानाच्या विचारामध्ये जास्त व्याप्ती विचार, अनुमान म्हणजे जो काही अनुमान विचार आहे या अनुमानाचाच विचार बाहुल्यानं हे न्यायशास्त्र करत आहे. म्हणून तर्क आपण न्यायशास्त्र घेऊया. एक मी प्रमाणही पाहिलं होतं परंतु ते थोडं मस्तिष्कातून उतरलं. एक असा विचार आहे, कारण की जे काही हे बौद्ध मत आहे हे बौद्ध मत फार प्रसरल्यामुळे न्यायशास्त्रावर कौटिल्य मुनींनी म्हणजेच ज्यांची नंतर चाणक्य रूपानं प्रसिद्धी आहे त्यांनीच, ज्यांना अर्थशास्त्र निर्माण केलं त्यांनीच न्यायशास्त्रावर वात्सायन जे काही भाष्य म्हटलं जातं ना हे त्यांनी निर्माण केलेलं आहे असं एक प्रमाण आहे. आणि त्यांनी जे काही बौद्ध मत आहे त्या बौद्ध मताचं खंडन केलं. खंडन करणं याच्यावरून एवढं निर्धारित होत आहे की न्यायशास्त्र हे कुऱ्हाडी जशी तोडते तसंच न्यायशास्त्राद्वारा खंडन केलं गेलेलं आहे. म्हणून न्यायशास्त्रांची योजना श्री ज्ञानराजांनी तर्काच्या ठिकाणी केलेली आहे. आणि हे तर्कशास्त्र हे फार उपयोगाचं राहतं, फार उपयोगाचं राहतं. अन्य शास्त्रावर उपकार करणारं हे तर्कशास्त्र आहे. प्रदीप सर्व विद्यानां, उपाय सर्व कर्मणां, आश्रय सर्व धर्माणां, विद्योद्देशे परीक्षिता. म्हणजे हे सांगतात हे जे काही प्रदीप सर्व विद्यानां, ज्या सर्व विद्या आहेत त्यांना हे प्रदीप आहे, प्रकाशित करणार आहे. म्हणजे न्यायशास्त्राचं अध्ययन केलं असता बुद्धी मनुष्याचे तीक्ष्ण होते, विचार योग्य होते, दुसऱ्या शास्त्रातील विचाराला समर्थ अशी बुद्धी होते. म्हणून हे सर्व शास्त्रावर उपकार करणारं, सर्वावरच उपकार करणारं हे तर्कशास्त्र आहे असं म्हटलं जातं. याच्यातील पदार्थ विचार आपण पाहूया. परंतु शब्दशः म्हणून तर्क तोची परशु अशा प्रकारचा आपण अर्थग्रहण करूया. यांचे तर्कशास्त्राचे कर्ते श्री गौतम मुनी आहेत. गौतम मुनी त्यांना दुसरं नाम आहे अक्षपाद. अक्षपाद असं म्हटलं जातं. व दुसरा पदार्थ गणपतीच्या हातातील आहे अंकुश. अंकुश आहे. अंकुश हा जे हाती असतो, हातीला आटोक्यात आणण्याकरिता पुढे खेळासारखी नोक राहते, कारण की हातीला चाबूक मारलं तर लागणार आहे. त्याला खेळासारखा तो नोक मारला, आतमध्ये शिरला तर मग थोडं काहीतरी पता लागतो. म्हणून हातीला नियंत्रित करण्याकरिता अंकुश लागतो. तसंच मनुष्यांना नियंत्रित करण्याकरता एक अंकुश पाहिजे. इकडे वळ, इकडे गेला तर मार्गाने जाशील, इकडे गेला तर गर्तामध्ये पडशील. म्हणजे तेथे नियंत्रण लागतं. आणि नियंत्रण करणारं शास्त्र म्हणजे मीमांसा शास्त्र तर आहेच, परंतु नियंत्रण करणारं शास्त्र म्हणजे काणाद शास्त्र सुद्धा आहे. म्हणून नीती शब्द इथे दिला. नीती भेद म्हणजे नीती विशेष. नीती शब्दाचा अर्थ आहे नियंते, संलभ्यन्ते उपायादय, ऐक आमुष्मिकार्था अस्याम अनयावा सानिते. नियंते
नियंतेत याचा अर्थ केला संलभ्यन्ते, सम्यक रीतीनं उपलब्ध होतात. काय? उपायाधिक, ज्याच्यामध्ये कोणते उपायाधिक? ऐहिक आमुष्मिक अर्थ, म्हणजे ऐहिक फलाच्या प्राप्तीकरिता व पारलौकिक फलाच्या प्राप्तीकरिता उपाय ज्याच्यामध्ये दिसतात त्याला म्हणतात नीती. ती जिच्यात सापडते, हे जे काही उपाय ज्या शास्त्रात सापडतात त्याला नीती असं म्हणतात. मग आता नीती भेद म्हणजे नीती विशेष, उपाय विशेष ज्या शास्त्रात सांगितले ते शास्त्र. तुम्ही म्हणाल वैशेषिक शास्त्रामध्ये असे उपाय सांगितले का की आपण हे उपाय ग्रहण करावे? हा वैशेषिक शास्त्रातील प्रथम सूत्र आहे षड्दर्शन सूत्रसंग्रह. हा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये याची सगळी सूत्र दिलेली आहे. प्रथम सूत्र या ग्रंथामध्ये दिलंय आता तो धर्मम व्याख्यास्या. हे काणाद महर्षींचं जे काही सूत्र आहे ते प्रथम सूत्र आहे. आता तो धर्मम व्याख्यास्या. आता म्हणजे धर्माचं व्याख्यान करू अशी प्रतिज्ञा केली आणि धर्म यानंच खरा अभ्युदय आणि निःश्रेयस यांची प्राप्ती होते. म्हणून दुसरं सूत्र त्यांनी वापरलं, येतो अभ्युदय निःश्रेयसार्थ सिद्धी सहधर्म, ज्यापासून अभ्युदय म्हणजे उत्कर्ष, निःश्रेयस म्हणजे मोक्ष, तो कोणताही असेल, अभ्युदय उत्कर्ष असेल, पारलौकिक उत्कर्ष असेल किंवा मोक्ष असेल, याची सिद्धी ज्याच्यापासून होते त्याला म्हटलं जातं धर्म. याचंच प्रतिपादन या काणाद शास्त्रात केलेलं आहे, म्हणजेच वैशेषिक शास्त्रात केलेलं आहे. म्हणून याला नीतिभेद म्हणण्यास हरकत नाही. कारण की आणि यावर पुढे एक सूत्रही दिलंय, धर्म विशेष प्रसूतात द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवायानाम पदार्थानाम साधर्म्य वैधर्म्याभ्याम तत्वज्ञाना निःश्रेयस सिद्धी. काय करावं लागेल? धर्म जर केला, धर्म केल्यानंतर धर्म विशेषापासून उत्पन्न झालेलं कोणतं? द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाय इत्यादी पदार्थ षड पदार्थ अभाव ते ग्रहण करावा. म्हणून 7 पदार्थ यांचं वैधर्म्य आणि साधर्म्य यांचा विचार केला. यांच्यामध्ये वैधर्म्य काय आहे, वेगवेगळे धर्म काय आहे, साधर्म्य काय आहे. साधर्म्य वैधर्म्याचा विचार जर केला तर त्या विचारापासून तत्वज्ञान होतं आणि तत्वज्ञानापासून मुक्ती होते, मोक्ष प्राप्त होतो. यावरून एवढं समजतात धर्म विशेष. आणि पुढेही अशी सूत्र धर्माधिकाविषयी प्रतिपादन केलेली आहे. दृष्ट प्रयोजना दृष्टाभावे प्रयोजनम अभ्युदयाय अभिषेचन, जो काही विद्यार्थी आहेत त्यांचे नियम वगैरे यांनी म्हणजेच या ठिकाणी धर्माचा विचार केलेला आहे, अंकुश केलाय, नियंत्रण केलंय, मनुष्यावर नियंत्रण ठेवलं. धर्म नीती भेद हा अंकुश आहे. धर्म विचार धर्म विशेष हा अंकुश आहे. हाच एक अंकुश रूपी हात या काणाद रूपी शास्त्रामध्ये विशेष रीतीनं शोभत आहे. आणि ही जी काही अंतिम, लगेच पुढचा थोडा विचार घेऊया. वेदांत तो महारसू
मोदकू मिरवे. वेदांत, वेद अंत, वेदस्य अंतः इति वेदांतः. वेदाचा जो अंत भाग असतो त्याला वेदांत असं म्हटलं जातात, म्हणजेच उपनिषद. म्हणून सदा वेदांत सार या ग्रंथामध्ये सदानंद यतीजींनी लिहिलं की वेदांतो नाम उपनिषद प्रमाण. याला वेदांत म्हणजेच उपनिषद प्रमाण असं म्हटलं जातं. परंतु इथे शास्त्रांचा आपला विचार सुरू आहे. शास्त्रांच्या विचारामध्ये 6 शास्त्रापैकी कोणतं तरी शास्त्र आपल्याला ग्रहण करावं लागेल. ते शास्त्र वेदांत शास्त्र. या वेदाच्या निर्णय कोणत्या शब्दाचा कोणता अर्थ असावा या सगळा निर्णय हा श्री महर्षी वेदव्यासजींनी ब्रह्मसूत्रात केलेला आहे. म्हणूनच वेदांत म्हणजे ब्रह्मसूत्र, अद्वैत वेदांत शास्त्र. हाच कोण आहे? वेदांत तो महारसू. वेदांत हा महारस आहे, कारण की याच्यापासून महान रस प्राप्त होतो. रसो वै सह या श्रुतीनुसार रस तो परमात्मा, आनंद रूप परमात्मा. आनंद हाच रस आहे. ब्रह्मालाच रस म्हटलं आणि तो महाच्यत सा रसा इति महारसा. महान जो रस आहे, जो विषयातला आनंद आहे, हा महत आनंद असू शकणार नाही. असंकोचित अल्प आनंद आहे. हे म्हटलं जातं ना 18 अध्यायामध्ये, विषयेंद्रिय संयोगात यत्तदग्रे मृतोपमं परिणामे विषमिव तत्सुखम राजसंस्मृतम. आरंभी जरी तो विषय सुख, विषय रस हा गोड वाटत असेल, परंतु परिणामाला ते कडू आहे. विषयाचा पडिपाडू. परंतु मनुष्याला आसक्तीमुळे गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवा असे झाला. म्हणजे मनुष्याची स्थिती विपरीत आहे. परंतु हा वेदांत रस म्हणजे महारस म्हणजे परब्रह्म परमात्मा रस, आत्मानुभव. ब्रह्मसूत्र याच्यामध्ये महारस आहे, कारण की मोदक म्हटलं त्याच्यात रस असतो. आणि रस वेदांत तो महारस असं म्हटलं ना. वेदांत हा महारस आहे. आणि रस प्रतिपादक शास्त्र हे एकत्र केलं जात. जसं मोदक हाच रस नाही, मोदकात रस आहे. मोदकामध्ये एक विशेष प्रकारचा रस असतो, आनंददायक रस राहतो. तसंच ब्रह्मसूत्रामध्ये परमात्मा तिथे प्रतिपादन केलं असल्यामुळे त्याच्यात हा रस विद्यमान आहे. आणि हे वेदांत रूपी शास्त्र गणपतीच्या हातातील मोदकाच्या ठिकाणी कल्पना केली. कारण की मोदक हा आवडणारा पदार्थ आहे, तसंच श्रेष्ठ पदार्थ आहे. तो मनुष्य ग्रहण करू शकतो, खाऊ शकतो आणि आनंदित होऊ शकतो. हे द्योतित करण्याकरिता म्हणजे वेदांत हे शास्त्र मनुष्याने ग्रहण करावा आणि तो रस सेवावा, म्हणून मोदकाच्या ठिकाणी ज्ञानवरायांनी वेदांत शास्त्राची कल्पना केलेली आहे. यावरून या जे काही शास्त्रांच्या कल्पनेची एक विशेष विचारशैली आहे, यावरूनही ज्ञानवरायांच्या बुद्धींची प्रखरता प्रगल्भता आपल्याला समजून येते. या प्रकारे 3 जे शास्त्र आहेत त्यांचा 3 हाताच्या ठिकाणी प्रयोग आपण विचार केला. बाकी जो विचार अवशिष्ट आहे 3 शास्त्रांच्या विचाराचा, तो विचार आपण उद्या पाहूया. पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति.